नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI म्युच्युअल फंडचा असा एक फंड जो देतोय 19% रिटर्न आणि हे रिटर्न्स तो 1-2 वर्षापासून नाही तर गेल्या 25 वर्षापासून देतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो फंड पाहणार आहोत आणि या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये कोणकोणते शेअर्स आहेत ज्याच्यामुळे याला एवढे चांगले रिटर्न्स देता आहेत ते देखील पाहणार आहोत आणि सोबत फंडच्या इतर डिटेल्स सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला समजेल की आपण कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायला हवी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. व्हिडिओच्या सुरुवातीला समजून घेऊयात की जर तुम्ही या फंडमध्ये 5,000ची SIP सुरू केली असती 25 वर्षापूर्वी आणि तो फंड रिटर्न देतोय 19.33%, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असती त्या फंडमध्ये 15 लाख रुपयाची आणि आता त्याची व्हॅल्यू झाली असती 3,77 लाख रुपये. आता तुम्ही म्हणाल 25 वर्षापूर्वी 5,000ची SIP भरणं खूप अवघड होतं, पण जर तुम्ही 25 वर्षापूर्वी 1,000 रुपयाची SIP सुरू जरी केली असती आणि 25 वर्ष ती भरली असती 19.33%च्या रिटर्नने तुमची इन्व्हेस्टमेंट असती फक्त 3 लाख रुपये आणि आत्ता त्याची व्हॅल्यू झाली असती 75 लाख रुपये. ज्यावेळेस SIP सुरू केली असाल आणि त्यावेळेस जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल की 75 लाख रुपये तुम्हाला नंतर मिळतील किंवा एवढे चांगले रिटर्न्स मिळतील तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नसता बसला. पण आता पहा एवढे जबरदस्त रिटर्न देतोय आणि आपण म्हणतो ना की अमीर लोक हे अमीर होत जातात, त्याला कारणच एक आहे की अमीर लोक काय करतात तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात लॉंग टर्मसाठी आणि त्यातून त्यांना खूप चांगले रिटर्न्स मिळतात. जर तुम्ही 10,000ची SIP सुरू केली असती 25 वर्षापूर्वी आणि 19.33%ने जर तो फंड रिटर्न देतोय तर आज त्याची व्हॅल्यू झाली असती 7.5 करोड रुपये. एवढे जबरदस्त रिटर्न फक्त 10,000च्या मंथली SIP मुळे मिळत आहेत. असेही काही लोक आहेत ज्यांना 1,000 रुपयाची SIP पण त्यावेळेस चालू करता आली नसती, पण जर त्यांनी 500 रुपयाची SIP 25 वर्षापूर्वी म्हणजे 2000 साली सुरू केली असती 19.33% रिटर्न 1.5 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असती आणि त्यातून मिळाले असते 37 लाख रुपये. एवढे जबरदस्त रिटर्न देणारे फंड्स मार्केटमध्ये आहे आणि त्यातलाच हा एक फंड आहे जो आता मी तुम्हाला सांगणार आहे. आपण आलो होतो SBI म्युच्युअल फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आणि या फंडचं नाव आहे SBI कॉन्ट्रा फंड. हा फंड मार्केटमध्ये आला 5 जुलै 1999 रोजी. 5 जुलै 1999 रोजी हा फंड मार्केटमध्ये आला, म्हणजे जवळपास 25 वर्ष या फंडला मार्केटमध्ये येऊन कंप्लीट झालेले आहेत. या फंडची फंड साईज आहे 41,655 करोड. एवढे पैसे लोकांनी या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने 19.33% रिटर्न दिलेले आहेत. इथे जर तुम्ही ग्राफ पाहिला तर ग्राफमध्ये आता तुम्हाला एका वर्षाचा ग्राफ पाहिलात तर हा ग्राफ असा खाली जाताना दिसतोय, कारण की कंटिन्युअसली मार्केट खाली पडतंय गेले काही आठवड्यांपासून किंवा काही महिन्यांपासून. पण या फंडचा तुम्ही जर 5 वर्षाचा ग्राफ पाहिला तर कंटिन्यू हा ग्राफ वर 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 जाताना दिसतोय. मध्ये काही वेळा असं झालं होतं की मार्केट डाऊन होतं आणि त्यामुळे इथे हा फंड खाली आला होता. पण इथे पण बघूयात की सगळ्यात जास्त व्हॅल्यू होती 207 रुपये 4 जानेवारी 2022 मध्ये 207 रुपये आणि तो खाली येऊन येऊन कितीपर्यंत आला पहा 186 रुपीज. 20 जून 2022 मध्ये तो 186 रुपयापर्यंत खाली आला आणि आता इथे पहा की आता हायेस्ट व्हॅल्यू किती होती 406 रुपये 27 सप्टेंबर 2024ला 407 रुपये NAV प्राईस होती, म्हणजे एका युनिटची प्राईस होती आणि आता ती किती झाली आहे 356 रुपये एका युनिटची प्राईस 13 फेब्रुवारीला. म्हणजे जवळपास 50 ते 60 रुपयाचं करेक्शन आलेलं आहे NAV मध्ये आणि एवढं मार्केट खाली आल्यामुळे हे झालं. मग अशा वेळेस अशा टाईपच्या फंड्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी का? वॉरेन बफेटचा एक रूल आहे, बी फेअरफुल वेन अदर्स आर ग्रीडी अँड ग्रीडी वेन अदर्स आर फेअरफुल. याचा अर्थ असा होतो की जेव्हा मार्केट हाय टाईमवरती असतं आणि लोक त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका आणि जेव्हा मार्केट पडत असतं आणि लोक पैसे काढून घेत असतात त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. की जेव्हा मार्केट पडत असतं त्यावेळेस त्या शेअरची प्राईस खूप कमी झालेली असते आणि कमी प्राईसमध्ये आपल्याला चांगले शेअर्स विकत घेता येतात आणि जेव्हा मार्केट वर जातं त्यावेळेस ते शेअर्स तुम्ही विकून चांगला प्रॉफिट मिळवू शकता. आता आपण ह्या फंडमध्ये सुद्धा तेच लॉजिक जर यूज केलं तर आपल्याला पुढे जाऊन चांगले रिटर्न्स मिळू शकतील आणि आताही काही वाईट नाहीत ना. गेले 20 वर्षापासून तो 19.33% रिटर्न देतोय. या फंडचे फंड मॅनेजर आहेत दिनेश बालाचंद्रन. 22 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. 2018 पासून ह्या फंड बरोबर ते आहेत. यानंतर आहेत प्रदीप केसवानी, यांच्याकडे सुद्धा 18 वर्षापेक्षा
जास्त वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा। या फंडच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा या टाईपच्या कंपनीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि प्रत्येक कंपनीजमध्ये खूप जास्त काही इन्व्हेस्टमेंट नाही आहे, म्हणजे एखाद्या कंपनीचा शेअर जरी खाली पडला तर त्याचा इम्पॅक्ट या फंडवरती होणार नाही। याला कारण असं की याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पाहिलीत तर खूप कमी आहे, 1%, 2%, 3% एवढीच आहे। इन्फोसिस नावाची जी कंपनी आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे फक्त 1.36%, म्हणजे जो 40,000 करोडची फंड साईज आहे त्यातला फक्त 1.36% युटिलाइज झाला आहे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी। आणि त्यानंतर आहे विप्रो, ॲक्सिस बँक, व्हर्लपूल, इंडसइंड, ॲक्लेम, ॲस्टरडॅम ह्या मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे काही कंपनी अशी तुम्हाला छोटी दिसणार नाही की जी तुम्ही कधी ऐकली नसेल। टोरंट पॉवर, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे इथे, त्यानंतर इथे लार्सन अँड टर्बो, टाटा मोटर्स आहे। या टॉपच्या ज्या कंपनीज आहे या कंपनीजमध्ये यांची थोडी तुम्हाला इथे दिसेल 0.5, 0.6, 0.8, 0.9 एवढी इन्व्हेस्टमेंट या फंडने या टाईपच्या कंपनीजमध्ये केलेली आहे। लुपिनसारख्या मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट फक्त 0.50% आहे त्यांच्या फंड साईजच्या। त्यानंतर हिरो मोटोकॉर्प या टॉपच्या कंपनीजमध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ही टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 82% इन्व्हेस्टमेंट यांनी स्टॉक्समध्ये केलेली आहे आणि 9% इन्व्हेस्टमेंट ही त्यांनी डेरिव्हेटिव्समध्ये केलेली आहे। फॉरेन इक्विटी शेअर्समध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे, ईपम सिस्टम्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, त्यानंतर कॉन्झिनंट टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रेजरी बिल्स आहेत त्यांचे, त्यानंतर रिअल इस्टेट इन्स्ट्रुमेंट ट्रस्ट याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे 0.92%। तर हे काही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर यांच्याकडे 5% कॅश रिझर्व आहे, म्हणजे जेव्हा केव्हा एखादा स्टॉक चांगल्या प्राईजमध्ये जर मिळत असेल त्यावेळेस तो घेण्यासाठी इथे कॅश रिझर्व केलेली आहे आणि ही रिझर्व केलेली कॅश त्यावेळेस यूज केली जाते। जर तुम्ही इंडस्ट्री वाईज ह्या फंडचं ॲलोकेशन पाहिलं तर 19% इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे, ऑइल अँड गॅसमध्ये आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर हेल्थकेअरमध्ये आहे, फास्ट मुव्हिंग गुड्स आहेत, पॉवर आहे, मेटल अँड मायनिंग आहे, ऑटोमोबाईल कंपोनंट्स आहे, कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, कॅपिटल गुड्स या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला पाहायला मिळेल। आणि जर तुम्ही ॲसेट अलोकेशन पाहिलं तर लार्ज कॅपमध्ये 46% इन्व्हेस्टमेंट आहे, मिड कॅपमध्ये 15.33% इन्व्हेस्टमेंट आहे आणि स्मॉल कॅपमध्ये 11.99 म्हणजे जवळपास 12% इन्व्हेस्टमेंट स्मॉल कॅप कंपनीजमध्ये आहे। त्यानंतर फॉरेन इक्विटीजमध्ये 2.96 म्हणजे समजूयात 3% इन्व्हेस्टमेंट यामध्ये सुद्धा केलेली आहे। आणि कॅशमध्ये मगाशी जसं सांगितलं 5% इन्व्हेस्टमेंट कॅशमध्ये त्यांची अवेलेबल आहे। त्याचबरोबर इथे डेरिव्हेटिव्समध्ये 9.27% इन्व्हेस्टमेंट आहे। अशा प्रकारचा पोर्टफोलिओ अलोकेशन ह्या फंडने केलेला आहे। या फंडचा परफॉर्मन्स पहा, एका वर्षामध्ये 11.53% रिटर्न देतो, 3 वर्षामध्ये 21%, 5 वर्षामध्ये 28% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने आत्तापर्यंत 19.33% रिटर्न दिलेले आहेत आणि याचा बेंचमार्क किती आहे 15.53%चा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की जर तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म असेल तरच तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतील, कारण की म्युच्युअल फंडचा बेनिफिट म्हणजे कंपाऊंडिंगची पॉवर। जेवढे वेळ तुम्ही त्याच्यामध्ये राहणार तेवढ्या तुम्हाला फायदा मिळत राहणार आहे। आता यामध्ये जर तुम्ही 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती जेव्हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हा, तर आता त्याची व्हॅल्यू झाली असती 9,21,000 रुपये। एवढे जबरदस्त रिटर्न देणारा हा फंड आहे। एका वर्षापूर्वी जर टाकले असते 10,000 रुपये तर आता 11,000 झाले असते, 3 वर्षापूर्वी टाकले असते तर 17,000 म्हणजे जवळपास 18,000 झाले असते, 5 वर्षापूर्वी टाकले असते तर 34,400 रुपये झाले असते या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या 10,000चे। या फंडशी रिलेटेड सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे पाहता येतील, जे तुम्ही डाउनलोड करून व्यवस्थित रीड करून नंतरच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा रिकमेंडेशन तुम्हाला करत नाही की हा फंड विकत घ्या, हा फंड सेल करा, की या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, या फंडमध्ये सेल करा। हा टोटली निर्णय तुमचा आहे की तुम्हाला कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आहे। या फंडचा एक्सपेन्स रेशो फक्त 1.52% आहे आणि डायरेक्टचा एक्सपेन्स रेशो फक्त 0.60चा आहे। मगाशी जसं मी तुम्हाला सांगत होतो की म्युच्युअल फंडचा सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे काय तर कंपाऊंडिंग होतं। कंपाऊंडिंग काय होतं तर 500 रुपयाची SIP तुम्ही सुरू करताय, 25 वर्षामध्ये 37,77,000 आपल्याला इथे दिसत आहेत। आता हे फक्त मी एकच वर्ष वाढवतो आणि 26 वर्ष केलं तर 37 लाखाचे इथे 45 लाख तुम्हाला होताना दिसतील।
एकच वर्ष वाढवलं, तुम्ही फक्त पैसे किती भरलात? 6,000 रुपये एक्स्ट्रा भरलात. पण ह्या 6,000च्या बदल्यात तुम्हाला किती लाख रुपये एक्स्ट्रा मिळाले? 8 लाख रुपये. आता इथे सुद्धा लक्ष ठेवा. 1,56,000 रुपये आहेत इथे इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि इथे 45,83,000. मी आता इथे 27 वर्ष करतोय. 1,56,000चे 1,62,000 रुपये झाले आणि इथे 45चे किती झाले? 55 झाले. तर ही पॉवर आहे आणि हे डायरेक्ट मी 30 वर्ष इन्व्हेस्ट केली या फंडमध्ये तर 99 लाख रुपये होणार आहेत आणि इन्व्हेस्टमेंट असणार आहे फक्त 1,80,000. हेच जर मी 25 वर्ष भरतोय तर इन्व्हेस्टमेंट किती मिळते मला? पैसे किती मिळणार होते मला? 37 लाख. फक्त 5 वर्ष वाढवल्यामुळे मला जवळपास 60 लाखाचा फायदा होतोय. फक्त 5 वर्ष त्या फंडमध्ये ॲडिशनल थांबलो तर. आजचा हा फंड आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.